की मी काहीतरी करणार, मी घरात हाऊसवाईफ बनून राहणार नाही आहे. हा माझा फर्स्ट एवढाच अटीवरती मी लग्न केले की लगेच प्रेग्नन्सी राहिली मला. झालं स्वप्नांचा स्टॉप इथेच. आता वाटलं तर मी काहीच करू शकणार नाही लाईफमध्ये. मग एकदा थोडंसं म्हणजे काहीतरी झालं होतं आमच्या घरामध्ये मॅटर, त्याच्यावरून आमची भांडणं झाली थोडीशी. तर हिला कार घराच्या बाहेर, असा हा झाला पहिला मुद्दा. मुलगी 2 दिवस जरी आली ना आईकडे किंवा मग ती घराच्या बाहेर नसेल निघत किंवा काही, तर काय असतं लगेच हा इथं भांडणं झाले काय की, किंवा ह्यांचं काहीतरी झालं काय की. गावाकडे सगळीकडे असं सांगितलं होतं ती गेली घर सोडून पळून गेली कुठेतरी. आणि तो खूप मोठा नाही का लाईफमधला टर्न ठरला माझ्यासाठी, किंवा खूप मोठा डिसिजन ठरला की देवाने माझ्यासाठी ते लिहूनच ठेवलेलं होतं की प्रियंका इथून बाहेर निघा, त्याच्याशिवाय तुम्ही गंडून नाही येत काय. आणि जोपर्यंत तुम्ही स्वतःला सिद्ध करत नाही ना, तोपर्यंत दुनिया पण तुम्हाला प्रसिद्ध नाही करत, नाही का. नमस्कार सर्वांना, मी प्रियंका वंद्रे. मी प्रोफेशनली एक मेकअप आर्टिस्ट आणि हेअरस्टायलिस्ट आहे. माझ्या 2 ब्रँच आहेत अकॅडमीज. एक आहे सलोन प्लस क्लासेस पण होतात तिथे, आणि सेकंड आहे ती मेकअप स्टुडिओ आहे फक्त. तर हा जो प्रवास आहे तो एवढा सोपा नव्हता. छोटीशी खेडेगावात जन्म घेतला मी. तर त्या ठिकाणी तर मुलींना म्हणजे बाहेर घराच्या पडणं पण खूप मुश्किलचं काम होतं नाही का त्यावेळेस. 15 मीन्स हां, म्हणजे माझ्या तेव्हा जन्म झाला त्यावेळेसचं वातावरण नाही का. कारण आम्ही चौघी बहिणी असल्यामुळे सगळ्यात मोठी मी, आणि मोठी म्हणलं की तुम्हाला माहिती आहे ते मोठ्या मुलाचं बँड वाजणार म्हणजे वाजणार सगळ्यांमुळे काय. आणि नातेवाईक तर असतात ते वाजवायलाच नाही का, त्यांना तेच करायचं असतं लग्नामध्ये येऊन. आणि माझ्यासोबत पण असंच झालं की हां, आता 12वी झाली. मार्क तर सगळे चांगले पडले होते. मला पुढं नाही का माझं म्हणजे असं होतं ना की मला इंजिनिअरिंग वगैरे करायचं असं चालू होतं नाही का. बट तेव्हा फीस पण खूप जास्त होती इंजिनिअरिंगला. घरातून पण नाही का सगळ्यांचं ते वातावरण जे आपली आर्थिक परिस्थिती त्यातून सगळं पुढे जायचं तर होऊ शकत नव्हते ते. कारण सगळ्यांचाच खर्च चालू होता ना, माझ्यासोबत माझ्या भावंडाचा पण. तर आईवरती पण प्रेशर असणार ना. ते मला कितीतरी सपोर्ट करायचं म्हटलं तरी हिला तिचे तिचे पण नातेवाईक आहेत ना, की त्यांना पण फेस करायचं होतं. की लग्न का करायचं नाही म्हणते, का म्हणजे काही प्रॉब्लेम काय आहे, पोरीमध्ये काही कमी आहे का, चल डॉक्टरकडे घेऊन जाऊ. किंवा मग नाही का तिला कोण आवडतंय का. आता आवडायचा तर प्रश्न काहीच नव्हता, कारण मला ना काहीतरी लाईफमध्ये बनायचं होतं नाही का. तर मी ते त्या गोष्टीमध्ये जास्त काही पडायचा प्रश्नच नव्हता. लग्न तर आवडतच नव्हतं करायला नाही का. मला काहीतरी म्हणायचं होतं की ही जी कंडिशन आहे ना आई-वडिलांची ती मला चेंज करायची होती नाही का माझं पहिल्यापासून. आणि आईने म्हणजे नाही बघ तू एक दिवस ती काहीतरी करून दाखवणार. काहीतरी करून दाखवणार म्हणजे. आणि युनिव्हर्स ऐकत असतं. तुमचे स्वप्न पूर्ण होतात, तर मग ते तुम्हाला त्याच्यासाठी नाही का लढणं खूप महत्त्वाचं आहे. ते स्वतःला चालायला लागतं. तर थोडी इमोशनल झाले मी. फ्लॅशबॅक झालं ना अगोदरचं. कारण आत्ता जी लाईफ आहे ती तशी नव्हती ना तेव्हा. तेव्हा विचार पण नव्हता केले की आपण एवढे मोठे मेकअप आर्टिस्ट बनू शकतो, किंवा आपण एवढ्या मोठ्या लेवलवरती काम करू शकतो. तर आता लग्नाचा डिसिजन हा सगळ्यात मोठा मुलीसाठी असतो. म्हणजे मुली किती जरी म्हटलं मला नाही करायचं, पण तुम्हाला ते करावंच लागतं नाही का. ते आजकालच्या मुली करू शकतात बाबा, डिसिजन घेऊ शकतात की नाही मला नाही करायचं. बट मी म्हणजे तेवढं नव्हते करू शकत, कारण म्हणजे आईवरती खूप प्रेशर होता. तर लास्ट मला म्हणजे मी म्हटलं नाही मला एज्युकेशन पूर्ण करायचं, मी माझी फॅमिलीची जिम्मेदारी पूर्ण घेते. तरी पण म्हणजे मामा आणि आईचा प्रेशर की जर हिने जर लग्नासाठी हा म्हटलं नाही ना, तर आम्ही मग बोलणारच नाही तुम्हाला आयुष्यभर नाही का, असं झालं ते. मग नंतर मी म्हटलं ठीक आहे. पण मी एक अट ठेवली की जर ठीक आहे मुलगा चांगला बघा, आणि त्याला एवढं सांगा की म्हणजे मुलीला पुढे एज्युकेशन चालू ठेवायचं आहे. जर तो मला सपोर्ट करत असेल की मी काहीतरी करणार, मी घरात हाऊसवाईफ बनून राहणार नाही आहे. हा माझा फर्स्ट एवढाच अटीवरती मी लग्न केले. तर योगायोगाने चांगला मुलगा पण भेटला. नंतर मग मी त्यांना ते काय म्हणतात घरी आल्यानंतर त्यांना मी सांगितलं की मला बसून राहायचं नाही आहे, मी काहीतरी करेल पुढे. मग त्या एका अटीवरती की मला पुढं एज्युकेशन वगैरे ठेवायचं स्टार्ट. नंतर की मी काहीतरी करून दाखवेल लाईफमध्ये, ह्या अटीवरती मग मी लग्नाला तयार झाले. मग लग्न वगैरे झालं. पुण्यात आले मी. मग कसं ना ते वातावरण किती वेगळं असतं आपलं. शाळा झाली, कॉलेज झाल्यानंतर डायरेक्ट पुण्यात सिटीमधला काहीच अनुभव नाही. इकडचं सगळे वेगळे लोक नाही का. म्हणजे मला तर इतकी भीती वाटायची ना, म्हणजे मी घराच्या बाहेर कधी पडलेच नव्हते, फक्त शाळा कॉलेज एवढंच. की तेवढ्या ह्याच्यामध्येच लिमिटेड असतात ना पर्सन, तशी होते की मग मला असं कोणाशी बोलायची पण असं भीती वाटायची नाही का, की कसे असतील लोक वगैरे काय. आणि मग झालं 3 महिने झाले लग्न होऊन की लगेच प्रेग्नन्सी राहिली मला. झालं स्वप्नांचा स्टॉप इथेच. आता वाटलं तर मी काहीच करू शकणार नाही लाईफमध्ये. लग्न झाल्यानंतर नाही का मी ह्याचा क्लास लावला होता फॅशन डिझायनिंगचा.
तर त्याच्यामध्ये म्हणजे मला थोडी आवड होती, की आता कसं असतं ना, लग्न झालं की प्रत्येकाचं चल माझी सासूबाई म्हटलं ना, "अगं तू ब्लाऊज शिवायचं शिकून घे ना प्रियंका, किती छान शिवशील तू." मग चला मी म्हटलं ठीक आहे, त्यांची मर्जी आहे ना तर मी लावते. मग मी लावलं, पण मला पण त्याच्यात खूप आवड निर्माण झाली. मी खूप सारे म्हणजे त्याच्यामध्ये पण खूप सारे क्लासेस केले फॅशन डिझायनिंगचे. पण त्याच्यात प्रेग्नन्सी राहिली. मग प्रेग्नन्सी कंटिन्यू करत करत मी क्लासेस पण 7व्या महिन्यापर्यंत डॉक्टरांना विचारलं होतं, की काय होईल का? म्हणजे काय? तर डॉक्टर म्हणले, "काय नाही, थोडं जास्त बसत जाऊ नका. थोडंसं बसलं तर चालेल, मोटर वगैरे असतील ना." तर हे म्हणजे स्टार्टिंग झाली फॅशन डिझायनिंगपासून. एवढे छान ब्लाऊज शिवायचे मी सगळ्या नातेवाईकांचे वगैरे. म्हणजे आता म्हटलं आपण ह्याच्यामध्येच करिअर करूया. मग झालं ते 9 महिने वगैरे झालं. माहिती आहे तुम्हाला माझी मुलगी कोणी, संस्कृती. आमचं छान सुंदरसं कन्यारत्न जन्मलं. मग परत म्हणजे मला वाटलं नाही की आता मी पुढं काही करिअर करेल. पण तिला बघत, कारण ती इतकी चंचल होती ना, तर तिला बघून मला काय करता येईल असं मला वाटतच नव्हतं नाही का, की इतकी धडपडी. तिला 2 मिनिटं पण असं सोडून म्हणजे राहू शकतच नव्हते मी. आणि घरात सांभाळायला कोणच नाही आहे. मी, माझ्या मिस्टरांनी, संस्कृती, सासूबाई वगैरे इकडे कोण नव्हते. आणि त्यावेळेस काय म्हणतात ना, कोणाला खेडेगाव सोडून, त्यांचं स्वतःचं गाव सोडून इकडे नाही येऊ वाटत नाही का, की चला मुलगी सांभाळू किंवा तिला क्लास करायचे तर असं. मग मी जे शिकले होते ना तेच मी, ती झोपली ना वगैरे की मग ते कंटिन्यू ठेवायचे असं. मग ते बघत बघत मग ह्यांना नाही, ह्यांचं टायमिंग वगैरे मॅनेज करून माझी बहीण आहे ना सेकंड नंबरची, मी तिला माझ्याकडे घेऊन आले. मग ती संस्कृतीला सांभाळायची, मी क्लासला जायचे. असं करत माझं फॅशन डिझायनिंग सक्सेसफुली कंप्लीट झालं नाही का. फॅशन डिझायनिंग झालं, बट मला फॅशन डिझायनिंगमध्ये तेवढं सॅटिस्फाईड वाटत नव्हतं, की मला म्हणजे लोकांसमोर मला माझी कला दाखवायची होती नाही का, की बाहेर मला कसे ओळखतील लोक. मग हळूहळू जी अगोदरची असते ना 12वीमध्ये असताना, मला फोटोशूटची खूप आवड होती. मी सारखं शूट करायचं नाही का, महिन्याला शूट, हे कॉस्ट्युम घेतलं त्याचं शूट केलं, ते केलं. म्हणजे ती फोटोग्राफीची आवड तेव्हा निर्माण झालेली. परत मेकअप पण मी खूप छान करायचे, मनानेच, माहीत नाही कसं ते असेल गॉड गिफ्टेड नाही का, की गॉडला मला मेकअप आर्टिस्टच बनवायचं होतं किंवा ह्या फील्डमध्येच आणायचं होतं. म्हणून काही काही सायन्स असतात नाही, तुम्हाला देव अगोदरच देतो, पण ते तुम्हाला ओळखायचे की ते तुम्ही करू शकताय की नाही, किंवा तुम्ही करू शकताच. तर असं झालं माझ्यासोबत. मग तिथे नाही का माझ्या घराजवळच फ्लॅटजवळ एक छोटंसं सलून होतं. तर कारण मला आता ही छोटी मुलगी बघत बघत सगळं करायचं म्हणलं तर ॲडजस्ट तर व्हायला पाहिजे ना. कारण सलूनमध्ये म्हटलं की तुम्हाला माहिती आहे टायमिंग खूप जास्त द्यायला लागतो प्रॅक्टिससाठी, किंवा मग जे त्यांचे सेशन्स असतात सगळ्यासाठीच. मग मी गेली इन्क्वायरीला. तिथं विचारलं क्लासची फीस वगैरे काय. मग ठीक होती, फीस अफोर्डेबल होती. फीसचं वगैरे काही नव्हतं, मला चांगलं शिकायचं होतं. बट तरी पण नाही का, आता हाऊसवाईफचं कसं असतं की थोडीच फीस पाहिजे बाबा, असंच पाहिजे, पण मला शिकवलेलं चांगलं पाहिजे. मग मी गेले तिथे, क्लास केला. 3च दिवस गेले असेल क्लासला. तिथलं वातावरणच आवडलं नाही. मग तो क्लास सोडला मी, तिथले पैसे पण गेले माझे. मग झालं घरी बोलणं सुरू परत घरच्यांचं, की भरलेत ना पैसे, कसं तरी शिकायचं ना. पण नाही, म्हणजे कसं असतं ना, तुम्हाला ज्या एन्व्हायरमेंटमध्ये तुम्ही करणार आहात करिअर, ते तसंच तुम्ही नंतर घडणार आहे. मी तशी तर तिथंच गेले असते, त्या पोरींसोबत मिक्स झाले असते. मग झालं, मी पण तशी झाले असते, मला पण काही ड्रीम्स नसते राहिले. मग असंच उगीच का फोनवर बोल किंवा काय. मग नंतर मी एक बघितलं, ते छान होतं जरा प्रोफेशनली नाही का. मी सगळे विचारले की सलोनचा क्लास जॉईन केला होता फर्स्ट. तर तिथे सगळ्या ट्रीटमेंट्स वगैरे आहेत का, स्किन ट्रीटमेंट, नंतर पूर्ण सर्टिफिकेशन वगैरे आहे का, हे सगळे विचारलं. मग तिथे मी क्लास जॉईन केला. मग तिथेच म्हणजे माझा बेस कंप्लीट तिथे झाला. खूप छान शिकवलं होतं मला तिथे. नंतर मग नंतर आम्ही नाही का घर वगैरे घेतलं आमचं थेऊरला. म्हणजे थेऊरला पाहुणे होते आमच्या, म्हणून तिकडे इकडे आलो राहायला. आता बघा, सिटीमधून डायरेक्ट परत इकडे काय म्हणतात, थोडं खेडेगाव टाईपमध्ये चालू. मला नव्हतं माहीत की इकडं असं असेल. बट आता हा झाला नंतर आणखी एक स्ट्रगल सुरू झालं. मग मी छोटंसं सलून, आमचं जेव्हा घर बांधलं त्याच्यामध्येच एक छोटंसं स्टार्टअप केलं. कारण कसं असतं माहिती आहे, तुम्ही काही पण शिकले ना, जर तुम्ही प्रॅक्टिस चालू नाही ठेवली ना, तर मग तुमचं नंतर कंटिन्यू नाही राहू शकत. मग तुम्ही नाही का, ते विसर पडला की तुम्ही फॅमिलीमध्येच दंग राहणार, किंवा मग बाकीच्या हाऊसहोल्ड गोष्टींमध्येच. तर माझ्यासोबत पण असं होईल मला वाटलंच होतं, कारण मी ते थोडा एक्सपिरियन्स अगोदर घेतलाच होता. तर मग नंतर मी घरामध्ये स्टार्टअप वगैरे केलं, छोटंसं ओपनिंग वगैरे झालं. मग तिथे खूप छान रिस्पॉन्स होतं मला, कारण तिथे एक पण सलून नव्हतं. आणि माझं काम इतकं प्रोफेशनली होतं की मला त्याचा खूप अभिमान आहे, की मला जे पण शिकवलं ना त्याच्यामध्ये मी माझं 100% द्यायचा प्रयत्न केला आजपर्यंत. तर त्या फेजमध्ये माहीत नाही काय म्हणतात तुमचे फॅमिलीज,
नातेवाईक किंवा काय कसं असतं, हे फील्ड चांगलं नाही आहे, कशाला ते ह्या फील्डमध्ये घातले, बायका जात्यात घरी, हे चांगलं वाटतंय का आपल्याला, म्हणजे असं खूप सारे मला पण ह्या गोष्टींना फेस करायला लागले. असं नाही की मला खूप सपोर्ट भेटला सगळ्यांकडून, नाही का. ते मग आईवडिलांचं पण ऐकून घ्यायला लागलं, पूर्ण नातेवाईकांचं पण, ननंद काही काय म्हणतात ना, दीर वगैरे, सगळ्यांचंच खूप ऐकून घ्यावं लागलं. त्याच फेजमध्ये असताना बरोबर वाटतं का, मग सासूबाई तर आले होते राहायला, तर त्यांच्यासमोर क्लायंट यायचे, मग नाही का ते बरोबर नव्हतं त्यांना पण वाटत. मग माझं पण मिस्टरांचा असं स्वभाव होता ना की घरी कोणी नाही आले पाहिजे, तरी पण त्यात त्यांनी सपोर्ट केला होता, कारण माझं एकच होतं ना, मी ध्येय की नाही, सपोर्ट मला करावंच लागणार आणि पर्याय पण नव्हता सगळ्यांना, कारण मी खूप जिद्दी आहे, नाही का. मला जे करायचंय ते करायचेच, कारण एकच जीवन भेटलंय तर सार्थक तर झालंच पाहिजे ना, नाहीतर काय, आला आणि गेला तसंच. तर ते तसं झालं. मग एकदा थोडंसं म्हणजे काहीतरी झालं होतं आमच्या घरामध्ये मॅटर, त्याच्यावरून आमची भांडणं झाली थोडीशी. तर बघा आता ज्या भांडणं झाले ना, तर नवऱ्याचं काय काम असतं की ते, म्हणजे नवऱ्याला पण ब्लेम नाही करायचं, मला सासूबाईन माझा नवरा ठीक आहे, तर हिला कार घडायच्या बाहेर, असा हा झाला पहिला मुद्दा. मग आता म्हणजे एखादी मुलगी तर सगळं सोडून तुमच्या कडे येते, राहते, सगळं ॲडजस्ट करते, तुम्ही असं नाही बोलायला पाहिजे ना, हे सगळ्याच मुलींसाठी आहे, त्यांच्या बरोबर होतात ह्या गोष्टी, पण त्या सांगत नाही कॅमेरासमोर. कसं असतं ना आपलं हे सोशल लाईफ, नाही हाऊसवाईफ सहन करतात घरामध्येच, त्या नाही सांगत सगळ्यांसमोर. तर ती इन्सिडेंट झाली माझ्यासमोर. मग ह्यांनी पण हा ठीक आहे, माझ्या भावाला वगैरे फोन करून घेतलं की जा तुझी बहिणीला घेऊन, नाही का, म्हणजे सारखंच कशाहून भांडत असते. कारण तर काहीच नव्हती, मी काहीतरी काम केलं नव्हतं घरातलं, की माझ्या ह्याच्यामुळे, नाही का, मला क्लायंट्स होते म्हणून मी काहीतरी काम नव्हतं केलं, तर त्याचा सगळा राग माझ्या सासूबाईंनी काढला माझ्यावरती, त्यांना सांगितलं माझ्याशी भडकून. आता इथे मग आता हे भांडणाला खूप मोठं कारण झालं ना, भांडणं झाली चांगलीच आमची मोठी. मग मग मी त्याला आता पॉझिटिव्हली घेते, कारण स्वामी समर्थ तेव्हाच माझ्या लाईफमध्ये आले ना, कसे आले ते पण सांगते. आता भाऊ मला घ्यायला आला, मग त्यावेळेस पण माझ्या सासूने शांत बसायचं ना. सासूबाई आता खूप छान वागतात, आता खूप गोड आहेत, कारण ते मी परिस्थिती बदलली आहे आता सध्या, नाही का. त्यावेळेस मी एक हाऊसवाईफ होते ना, किंवा छोटीशी बिझनेस वुमेन होते, तर मग तेव्हा माझ्याकडे बघण्याचा दृष्टिकोन हा थोडा वेगळा होता त्यांचा, नाही का. तर हे झालं. मग मी त्या दिवशी, नाही का, हिला घेऊन जा घराच्या बाहेर, इथून पुढं आमच्या घराची पायरी पण चढू नको. आता बघा, मी काही घरात आयती बसून खाणार नाही, मी म्हणजे सगळं चालू होतं माझं, नाही का. बिझनेसमध्ये मी करतच होते, पैसे कमवतच होते. मग आता एखाद्या मुलीला घातच झाला ना तो, की म्हणजे ज्याच्यासाठी मी सगळं करते बाबा माझ्या फॅमिलीसाठी, तर त्यांनी मला असं बोलल्यानंतर मग तिला वाईटच वाटणार ना. आता नंतरचं आयुष्य काही पण असेल, बट ज्यांनी सपोर्ट करायला पाहिजे त्यांनी असं नाही बोलायचं ना, आईमुळे की हा माझ्या आईला म्हणजे मी काहीतरी बोलले असेल, नाही का, त्यांनी पण मला बोलले असतील, मग त्यांनी एवढं मध्ये नव्हतं ना भाग घ्यायचा. मग हा ठीक आहे, हिला माझ्या आईला नीट बोलायचं कळत नाही, तर हा तुझ्या बहिणीला सांभाळ, माझ्या भावाला बोलले असं. मग आता बघा कसा, आता आम्ही चौघी बहिणी, त्याच्यानंतर भाऊच लहान असल्यानंतर तो काय डिसिजन घेणार आहे माझ्या लाईफचे. मग त्यांनी मला घेऊन गेलं त्याच्या रूमवरती, तो पुण्यातच होता राहायला. तर गेले रूमवरती, रात्रभर मी विचार केला, मी म्हटलं जर मी आईकडे गेले तर कसं असतं माहिती आहे, त्यावेळेस नाही मुलगी 2 दिवस जरी आली ना आईकडे, किंवा मग ती घराच्या बाहेर नसेल निघत किंवा काही, तर काय असतं लगेच, हा इथं भांडणं झाले काय की, किंवा ह्यांचं काहीतरी झालं काय की, म्हणूनच गावाकडे आली, मग ती कुजबूज सुरू होते लगेच. तर मला ती पण नव्हती पाहिजे. मला काहीतरी लाईफमध्ये करायचंच होतं, आणि तो खूप मोठा, नाही का, लाईफमधला टर्न ठरला माझ्यासाठी, किंवा खूप मोठा डिसिजन ठरला, की देवाने माझ्यासाठी ते लिहूनच ठेवलेलं होतं की प्रियंका इथून बाहेर निघा, त्याच्याशिवाय तुम्ही गंडन नाही येत काय. हां, तर आणि रात्रीच मी डिसिजन घेतला की मला परत आईकडे नाही जायचं, म्हणजे तिकडे जाऊन मी काय 2 दिवस रडू का, रडायचं पडायचं नाही, आणि परत मग हे म्हणणं हॅलो सॉरी ये घरी, नाही का, नको होतं ते मला. कारण तसे छोटे मोठे भांडणं तर सगळ्यामध्ये होतच असतात, बट मी ह्या जे इन्सिडेंट होता त्याला मी कसं घेतलं माहिती आहे, की ह्या वेळेने घेतलं की मला देवाने एक संधी दिली, तुला काहीतरी बनायचं, ठीक आहे. मग आता माझा सलोनचा कोर्स झाला होता, मेकअपमध्ये मला काहीच नव्हतं माहीत, नाही का. मेकअपमध्ये आम्हाला थोडंसं असतं ना की नॉर्मल सेमिनार्स 2 केले असतील मी, त्यातून मग मला करायचं होतं, बट फॅमिलीमुळे करू शकत नव्हते. मग नंतर मी हा डिसिजन घेतला की आता ही संधी भेटली आहे ना, तर आपण ह्याचं सोनं करूयात काय. मग माझ्याकडे मंगळसूत्र होतं फक्त, बाकी काही नव्हतं, कानातले मंगळसूत्र, बॅग भरलेली होती, काहीतरी 2-3 साड्या असतील, 2-3 ड्रेस वगैरे असतील, ती बॅग तशीच. नाही मी भावाला सांगितलं, नाही कुणाला फोन केला, माझा फोन आहे तो तसा स्विच ऑफ तिथंच ह्याच्यामध्ये बॅगमध्ये. डायरेक्ट ती रूम सोडून मी डायरेक्ट पुणा स्टेशन गाठलं. माहीत नाही मला कुठे जायचं आहे,
काय करायचं ते माहीत नाही आहे. आई-वडील काय म्हणतील, लोकं काय नावं ठेवतील, किंवा माझ्या मिस्टरांच्या घरच्यांना काय म्हणतील, कुठलाच विचारच नाही केला किंवा मुलांचं काय होणं आपल्या. मग आता काय करायचं? मग तेव्हा डिसिजन घेतलेला तीच माझी बॅग वगैरे आहे ना, आईला शेवटचा फोन केला होता मी, की आई, हॅलो आई म्हणलं, मला ना काहीतरी करायचं लाईफमध्ये, मला आता नाही का म्हणजे ही संधी भेटली त्याचं सोनं करायचं आहे, तर मी चांगली राहते, मी नाही का तुझं नाव खराब होऊन देणार नाही, मी सगळं छान करेल नाही का, आणि मी काहीतरी बनवूनच दाखवेल तुला असं म्हटलं. तर आई म्हणते, कशाला काय करतेस गं, मी जाऊ दे, ये गावाकडे, आपण सांगू त्यांना समजावून, किंवा तुझ्या सासूला समजावून सांगू, नको टेन्शन घेऊ, तू सगळं नीट होईल, इकडे ये तू गावाकडे, इथून पुढं नंतर जा कुठं जायचं ती नाही का. पण मला माहिती आहे ती काय, तिने मला पाठवलेलं नसतं, कारण तसं वातावरणच नव्हतं ना घरचं की मला ते पाठवतील सगळेजण नाही का. तर मग मी तिथेच आईला म्हटलं, ठीक आहे ठेव फोन तू, म्हणलं तू काय मला सपोर्ट नाही करणार, मला माहिती आहे म्हटलं, तर तू काळजी घे म्हटलं स्वतःची फक्त. मग तिथेच मोबाईल स्विच ऑफ, जी बस आहे ना तिथून उतरले, दुसरी बस पुण्याला येणार आहे त्यात बसले, त्याच रोडनी परत रिटर्न. सगळेजण जास्त करून नाही का कात्रजचं तिकीट काढत होते, कात्रज एरियामध्ये चालू आहे माझं आज स्टोरी शूटिंग पण, आणि काय म्हणतात ना, कात्रजमध्येच बस येणार होती ती, जी आहे ना, मी तिथे बसले होते, त्याच्यात 2-3 मुली होत्या हॉस्टेलमध्ये, भारती विद्यापीठमधील. मग मला माहीत नव्हतं मला कुठं जायचं आहे, काहीच नाही. बसमध्ये एक फोटो पडला होता स्वामींचा, स्वामी समर्थ कोण आहेत ते पण माहीत नव्हतं. तो फोटो मी सहज उचलला हातामध्ये, मी म्हटलं, कोण तुम्ही, देव आहेत म्हणलं कोणते तरी, तुम्ही म्हणलं आता मला काहीतरी रस्ता दाखवा म्हणलं, मी काय करायचं आहे म्हणलं, लाईफमध्ये माहीत नाही, आणि हाऊसवाईफने डायरेक्ट घर सोडायचं, बाहेरचं वातावरण तुम्हाला काहीच माहीत नाही, लोक कसे असतात, जर काही जॉब वगैरे केलं असतं तरी माहीत झालं असतं ना की बाहेरचं वातावरण वगैरे कसं असतं. काहीच एक्सपिरियन्स नाही आहे, नाही जवळ पैसे आहेत, नाही कपडे प्रॉपर, 2-3 साड्या, 2-3 काय ते ड्रेस, एकदम साधा हाऊसवाईफ. बाहेरच्या मुली इतक्या फॅशनेबल नाही का, म्हणजे भीती वाटत होती नाही, काय करू काय नाही काहीच कळत नव्हतं. मग त्या 2-3 मुली होत्या ना माझ्या शेजारी बसलेल्या, त्यांना विचारलं मी, इथं म्हणजे राहायची वगैरे सोय आहे का कुठं मुलींसाठी. तर मग त्या म्हटल्या, आहे आमच्या इथं नाही का भारती विद्यापीठमध्ये हॉस्टेल आहे म्हटलं नाही का, तिथं शेजारच्या रूम पण आहेत म्हणल्या. मी विचारलं चार्जेस वगैरे किती असतात, मग तिथं काहीतरी 200-500 असे चार्जेस होते, जास्त नव्हते त्यावेळेस. मग मी म्हटलं, अगं मला पण यायचं आहे. मग ती म्हणते, तुला तिथं काय करायचं म्हणलं, अगं तिथं माझं एक कोर्स आहे ते करण्यासाठी चालले मी. आता मी काय सांगू, मला काही कळत पण नव्हतं. मग तिथे मी त्या मुलींसोबतच गेले डायरेक्ट. मग तिथं ती रूम वगैरे खूप छोटं होतं, असं PG टाईपमध्ये होतं नाही का, तशी राहायची सवय पण नव्हते, नाही बाहेरची खायची सवय होते. आणि मी 2-3 दिवस उपाशीच राहिली, मी काही खातच नव्हते नाही का, नॉर्मल फक्त पाणी प्यायचे, थोडंसं चहा वगैरे किंवा बिस्किट असं, एवढ्यावरती 2-3 दिवस गेले, म्हणजे खूपच स्ट्रगलमध्ये गेले ते. आणि ज्या ताई होत्या ना, की जी मैत्रीण होती ना, म्हणजे मैत्रीण नॉर्मली झालेली, तिच्याच कोणतरी पाहुणे आहेत त्यांच्या घरी नाही का, म्हणजे त्यांच्या मुलीजवळ राहायला कोणच नव्हतं, ती एकटी असायची, त्या ताई दुसरीकडे जॉबला होत्या. मग ते काय म्हणतो, इथे एकटी राहतीच आहेस ना, तर मग तू त्यांच्या घरी राहा, तुझी राहायची पण सोय होईल, आणि तुला कुठला कोर्स करायचा ते पण कर. त्यांच्या घरी फक्त त्यांची मुलगीच असते छोटी नाही का, म्हणजे काहीतरी 10वीला होती ती. तर मग मी म्हणलं ठीक आहे, मी खुश नाही, बरं झालं बाई घरात राहायला भेटते नाही का. म्हटलं इथं नको रे बाबा, PGमध्ये पोरी पण चांगल्या नाहीत म्हटलं. आणि ते म्हणजे वेगळंच ऑकवर्ड वाटायचं नाही का, त्या पोरी वगैरे बघून मला एवढं म्हणजे वातावरणच आवडत नव्हतं. असं वाटत जाऊ दे मग सगळं सोडून आपण सॉरी म्हणावं घरी नवऱ्याला आणि घरी जाऊ वापस काय, किंवा माझं आईला म्हणावं की आई जाऊ दे बाई माझं चुकलं, मी येते वापस. पण मी ते स्वामींचा फोटो ठेवला होता ना बॅगमध्ये. मग स्वामी खरंच ज्यांच्या आयुष्यात आले ना, आयुष्य बदलून टाकतात. म्हणजे मी माझा रिअल एक्सपिरियन्स सांगते. तर त्यांच्या घरामध्ये मी गेले परत राहायला. खूप छान फॅमिली होती. म्हणजे मला त्यांची मुलगी समजायची मोठी नाही का. मग त्यांनी म्हणले कर तुला काय करायचं आहे ते नाही का. म्हणजे मी त्यांना माझं रिअल सगळं नाही सांगितलं की मला एक कोर्ससाठी मी आले फक्त, की माझी सोय होत नाही. कारण रिअल स्टोरी मी कसं ना, बाहेरचं वातावरण माहीत नव्हतं कसं आहे काय, कसे लोक आहेत, किंवा मी ह्यांना जर माझं रिअल काय सांगितलं तर मला हे ठेवतील का नाही त्यांच्यासोबत, असं माझं म्हणजे मला असं वाटत होतं. मग मी गेले, ते मंगळसूत्र माझं दुसऱ्या दिवशी गेले ते मोडून टाकलं. त्याचे काहीतरी 50,000 का 60,000 रुपये आले होते. माझी 2 रिंग होत्या त्या मोडल्या. म्हणजे असं करून मी 1,00,000ची ॲडजस्ट केली. कारण मग काहीतरी म्हणलं कोर्स मोठा करायचा असेल ना तुम्हाला तर मग पैसे लागणार, मला माहीत होतं. मग नंतर मी
त्या ताईनं सांगितलं मला म्हणजे मेकअपमध्येच काहीतरी करायचं म्हटलं, मला बाकीचे कोर्स नाही करायचे म्हणलं सलूनचे वगैरे. मग तिथे नाही का लगेच म्हटलं कोर्स पण अवेलेबल होतोय का नाही. मग मी का तिथं सलून होतं एक, तिथे जॉबला गेले 10-15 दिवस. तिथला अनुभव घेतला थोडासा कसं असतं बाहेरचं वातावरण वगैरे काय. मग थोडीफार खरेदी जीन्स तेव्हा स्टार्ट केलं घालायला, कारण ती पण खूप मॉडर्न होती ना माझ्यासोबत, जी त्या ताईंची मुलगी होती ती. मग ताई तू असं राहा ना गं, तू अशी नाही, तू खूप सुंदर आहेस, तू अशी छान दिसशील. म्हणजे मला साडी आणि ड्रेस याच्या पलीकडे जगच नव्हतं पाहिलं. मग नंतर मग जीन्स ते नॉर्मल घालायला लागले मी. मग डिसिजन घेतला आता बाहेर पडलो नाही तर टाइमपास करत, जॉब नाही, मला जॉब करायला आवडतच नव्हतं कोणाचा. एकतर मला ना स्वतःच काहीतरी करायचं होतं नाही का, की पहिल्यापासून मी म्हणतच होते, आईला पण म्हणायचे की मी कोणाकडे जॉब नाही करणार, जे असेल ते माझं स्वतःच असणार, मी कोणाच्या हाताखाली काम नाही करणार आहे, माझ्या हाताखाली मी काम करायला लावणार लोकांना, ते पण एकदम रिस्पेक्टफुली, असं माझं म्हणजे पहिल्यापासूनचं होतं बोलणं. तर मग ते माझ्या डोक्यात होतं चालू की आता म्हणजे आपण काय करतो, एकतर फॅमिली सगळं सोडली आहे आणि आता इकडे राहतोय, तर आता ह्याचा पण काहीतरी उपयोग झाला पाहिजे ना वेळेचा ह्या. मग नंतर मग मी म्हणजे ऑनलाईन पण गुगलवरती वगैरे बघितले कुठं ब्युटी सेंटर जवळजवळ आहेत का, की चांगले क्लासेस मेकअपचे वगैरे. मग डेक्कनमध्ये मला ती म्हणजे डेक्कनमध्ये एक ब्रँच होती, नंतर एक काहीतरी कात्रजमध्येच बालाजीनगर तिथे एक होती. मग असं मी 2-3 ठिकाणी व्हिजिट केलं, एक सदाशिव पेठमध्ये बघून आले. मग सगळीकडे फीस वगैरे विचारली. नंतर मला मग जसं जसं कम्फर्टेबल वातावरण पाहिजे, मग अकॅडमी टाईपमध्ये मला भेटलं डेक्कनमध्ये. मग तिथे खूप साऱ्या मुली एकदम प्रोफेशनल येणार, प्रोफेशनलीच त्यांचं टायमिंगमध्ये क्लास असणार. मग मी अशा ठिकाणी क्लास लावला. मग नंतर एक दिवस म्हणजे 1 महिना असा गेला. तर असं आता असं वाटायला लागलं की मग घरच्यांना सांगायला पाहिजे की मी नीट आहे म्हणून नाही का, की मी ओके आहे, की आईला तरी सांगावं ॲटलिस्ट आपण की मला माझी सगळी सोय वगैरे झाली राहायची, मी क्लासेस वगैरे लावलेत, आता मी जेव्हा क्लास करील, जेव्हा मी काहीतरी बनेल तेव्हाच मी घरी वापस येणार. म्हणजे मला काय कुठं जायचं होतं निघून वगैरे, म्हणजे मला की काहीतरी बनवून घरी यायचं होतं, की आता मी प्रोफेशनली काहीतरी झाले म्हणजे घर सोडून मी बाहेर काहीतरी करू शकते असं. तर मग मी घरी एक दिवस नाही का मोबाईल माझा जो बंद ठेवला होता ना एवढे दिवस, तो चालू केला. तो पण मी लोकेशन लांबला जाऊन चालू केलं, कारण नंतर मला माहीत होतं की माझं बाहेर लोकेशन ट्रेस वगैरे करणं चालूच असेल, कारण ना एक मुलगी डायरेक्ट घर सोडून जाते मोबाईल स्विच ऑफ करून, की माहीत नाही तिचा पत्ता काहीच नाही म्हणल्यावर तेवढा चौकशी तर होणारच होत्या ना, की पोलीस कंप्लेंट वगैरे सगळं झालेलं होतं. आईला फोन केला, आई म्हटली म्हणजे शॉक झाली, कशी आहेस तू, बरी आहेस का. मग मी तिला सांगितलं मी सगळी ठीक आहे, माझं काही टेन्शन नको घेऊ, मी क्लास वगैरे लावले असं सांगितलं तिला. मग नंतर मग माझा हा कॉल झाला रेकॉर्ड. आईने पण फोन करून सांगितलं ह्यांना तिचा फोन वगैरे आला होता. मग तिथंच मी स्विच ऑफ लगेच केला फोन, आणखी परत गेले वापस. मग हे झालं सगळं. परत आईला मी सांगितलं तर होतं मी नीट आहे सगळं. मग आता ह्यांना चैन कुठं पडते, आता ही कुठं असेल, कशी गेली असेल. तुम्हाला माहिती आहे पुण्यामध्ये म्हणलं की माणसांचं डोकं किती वेगळं चालतं. मग ते त्यांना असं वेगळं वळणावर नको जायला हिनं, की खरंच चांगलं काय करते का माहीत नव्हतं ना काहीच घरच्यांना. हे असं झालं. मग परत नंतर मग मी आता आईला कधी कधी फोन करायला लागले नाही का, की फोन चालू करायचे तिला बोलायचे, आणखीन ठेवून द्यायचे स्विच ऑफ करून. मग आई काय म्हणली, अगं त्यांचा फोन आला होता तुझ्या मिस्टरांचा, ती म्हणत होती की जाऊ दे माझ्याकडून चुकलं, इथून पुढे मी असं नाही करणार वगैरे, ये तू घरी जा नाही का असं तसं. मी म्हणलं नाही मला यायचंच नाही, म्हणजे जोपर्यंत कोर्स होत नाही तोपर्यंत मी घरी येत नाही असं म्हटलं. मग नंतर माझे दोन्ही भाऊ नाही का, एक चुलत भाऊ आणि एक सक्का, ते दोघं पण म्हणले आम्हाला बघायला येते तुझी अकॅडमी वगैरे कुठे, तू कुठं राहतेस. मग ते दोघं मला व्हिजिट करायला आले. नंतर कारण गावाकडे सगळीकडे असं सांगितलं होतं, ती गेली घर सोडून पळून गेली कुठेतरी, म्हणजे असं नाव खराब करण्याचा प्रयत्न केला आमच्या गावाकडच्या लोकांनी, मी जिथं सासरे राहते तिथल्या लोकांनी पण. आता लोकांना काहीतरी कारण पाहिजे असतं, 1-2 दिवस ती सून घरी नाही दिसली की त्यांचा समज काय होतो, हा गेली पळून किंवा इकडे गेली तिकडे गेली. माझ्याविषयी पण असं खूप सारं काही पण बोलण्यात आलं बाहेर. आणि मग हे मला भावाकडून समजलं जेव्हा तो इकडे आला, की लोक असे बोलतायत, आम्हाला तर बघू दे नाही का कुठं राहतेस वगैरे काय, म्हणजे आम्ही तर सांगू की हां ती आहे ओके म्हणून. मग नंतर ते आले बघण्यासाठी, मग त्यांनी बघितलं अकॅडमी वगैरे सगळं चांगलं होतं, मी जिथे राहते ते पण सगळं चांगलं होतं. मग नंतर घरी जाऊन त्यांना सांगितलं सगळ्यांनाच, पाहुण्यांना वगैरे किंवा माझ्या घरच्यांना, की ती ओके आहे सगळे आता. नाही मग तिला करायचं ना कोर्स, माझे मिस्टर
करायचंच आहे तर मग करू दे, मी तिला सपोर्ट करतो. नको तिकडे राहायचं नाही का, लोक सगळे नावं ठेवतात, हे बरोबर नाहीये, तिला करू दे, मी कंटिन्यू करतो तिचा कोर्स असं म्हटले. मग नंतर मग मला फोन चालू केले भावांनी वगैरे नाही का, जाऊ दे एकदा ऐक त्यांचं, नको असं करू नाही का, सगळ्याकडून चुका होत असतात ना, तू कशाला एवढं मनावर लागून घेते असं तसं. मग मला पण म्हणजे मग मी एवढं दिसते संस्कृतीला बोलत नव्हते ना. मग तिला त्या दिवशी फर्स्ट टाइम बोलले, मग ते मला खूप इमोशनल झालं, कारण आपला वीक पॉईंट हा लोकांना कधी कळून द्यायचा नसतो. आणि माझा सगळ्यात मोठा वीक पॉईंट म्हणजे कसं असतं, आपली मुलंच असतात ना, आईचा वीक पॉईंट दुसरं कोण नसणार आहे, तिची मुलं किंवा आपली आई असते आहे ना, ह्या दोघांविषयी शिवाय तर दुसरं कोण नसतं ना. मग ते तर कळालं हा वीक पॉईंट आता नाही का. मग तिला समोर घातलं सगळ्यांनी, संस्कृती राहत नाही असं तसं. मग मी म्हटलं जाऊ दे, मग तिच्यासाठीच तर सगळं करायचं ना मला नाही का. मग मी परत मग मला घ्यायला आले सगळेजण. मग मी घरी गेले. मग सगळेजण बसले घरी. एक काय म्हणतात, चर्चा झाली सगळ्यांमध्ये. मी म्हटलं मला लाईफमध्ये काहीतरी करायचं आहे आणि मी करणारच आहे, मी घरात काही बसून राहणार नाही म्हणलं. आणि हा डिसिजन खरंच सगळ्या मुलींनी घ्यायला पाहिजे, कारण ना तुम्हाला एकच आयुष्य भेटतं आहे. त्याच्यामध्ये पण जर तुम्ही स्वतःला सिद्ध करत नसाल किंवा तुम्ही स्वतःचं काहीतरी कला गुण किंवा जे पण तुम्ही क्षेत्रात चांगले आहात ते तुम्ही दाखवत नसाल ना, तर मग ते व्यर्थ आहे नाही का. चूल आणि मूल तर सगळ्यांनाच करायचं आहे, पण त्यासोबत जर तुम्ही इंडस्ट्रीमध्ये किंवा कुठल्या पण फील्डमध्ये जर चांगल्या क्षेत्रात काम करू शकताय, तुम्हाला जर ते कलागुण भेटलेले आहेत, तर तुम्ही नक्कीच करायला पाहिजे ना. तर हे झालं. मग मी घरचे सगळे झाले तयार. मग मी पण खूप हॅप्पी होते, बाबा चला तयार तर झालेत. मग आता एवढं काय सुखाचं आहे का ते लाईफ तरी नाही का, तिथे तर कात्रज पासून तर जवळच होतं ना हे डेक्कन, तिथून मी कसं पण करू शकते ते हँडल. आता थेऊर फाटा ते डेक्कनचा प्रवास काय सोपा, रोज मला 2-2.5 तास म्हणजे बसला लागायचे. थेऊर फाट्यापर्यंत मी यायचे स्कूटीवरती, कारण खूप लांबचा प्रवास होता ना, तर घरचे म्हणजे नको म्हणायचे स्कूटीवर एवढं लांब जायला. पावसाळा चालू होता नंतर. मग डेक्कन ते थेऊर फाटा ते डेक्कनचा प्रवास पूर्ण PMT बसने पास काढलेला 1.5 महिन्याचा म्हणजे असतो ना, जो माहीत नाही आता किती महिन्याचा असतो, महिन्याचा वगैरे असेल, तर तो पास काढला होता मी. तर मग रोजचा प्रवास, मग तिथं जायचं, परत तिथून संध्याकाळी 8 वाजायचे किंवा कधी कधी लवकर सुटला क्लास तर मग लवकर यायचे मी, कारण बसने लवकर जात नाही आपण नाही का. तर हा म्हणजे हा कंटिन्यू प्रवास माझा क्लास चालला 3 ते 4 महिने. नंतर आमचं प्रॅक्टिकल्स वगैरे चालून म्हणजे 5 महिन्याचा क्लास गेला माझा. मेकअप सिडेस्को झालं, नंतर सलूनमध्ये मी प्रोफेशनली केलं, हेअरमध्ये आणखी पुढच्या लेवलचं काम केलं. नंतर मग तिथे पण मी आमचे जेवढी पण बॅच आहेत सगळ्यात ॲक्टिव्ह, कारण म्हणजे मला कुणाशी काही घेणं देणं नव्हतं, नाही कुठल्याच मुलीसोबत मी फ्रेंडशिप करत होते. सगळ्यांना मला बोलायची आवड होती, पण मी कुणासोबत इन्व्हॉल्व्ह होत नव्हते, कारण मला ना ते त्या गोष्टींमध्ये अडकायचं नव्हतं कुठल्याच. मला माझं वेगळं अस्तित्व तयार करायचं होतं. मला नाही का माझ्या म्हणजे काय असतं ना, तुम्ही जर एखाद्या गर्दीमध्ये राहिलात ना, तर तुम्हाला गर्दीचा हिस्सा म्हणून कोणीच ओळखणार नाहीये. गर्दीचा हिस्सा होती ती, पण जेव्हा तुम्ही त्या गर्दीतून असं बाहेर निघता की स्वतःचं अस्तित्व जेव्हा निर्माण करता, त्यावेळेस लोक तुम्हाला नाही का खरंच अभिमानाने बघतात आणि तिथं तेव्हाच तुम्हाला सपोर्ट करणार आहेत. लोक नाहीत अगोदर सपोर्ट करणार, कारण ना जोपर्यंत तुम्ही स्वतःला सिद्ध करत नाही ना, तोपर्यंत दुनिया पण तुम्हाला प्रसिद्ध नाही करत नाही का. हे मी खूप अनुभवलेली गोष्ट आहे. तर हे झालं. मग घरचे तरी माझ्या मिस्टरांना काय घरचे कमी बोलत होते का, त्यांचे डोळे तेव्हा उघडले होते की नाही, खरंच खूप करतीये चांगलं आणि एवढं मोठं डिसिजन लाईफचं कोणी घेऊ शकत नाही, की हिला खरंच आवड आहे म्हणून हिने हा घेतलाय. मग तेव्हापासून त्यांनी मला खूप सपोर्ट केला. घरच्यांचं साईडला सोडून सगळे नाही का, कोणी काही बोलतील विचार नाही केला एवढं कोणाचाच. मग नंतर परत माझा क्लास झाला. आता 10 मुलींची बॅच होती. 10मध्ये सगळ्यात फर्स्ट म्हणतो ना, सगळ्यात 100 मार्काचं काहीतरी होतं आमचं प्रॅक्टिकल. त्याच्यामध्ये मला 98 म्हणजे एक चुकला होता प्रश्न फक्त माझा. त्यात फर्स्ट सिडेस्को मेकअपमध्ये माझा फर्स्ट आला होता. मेकअपमध्ये माझे मेकअप पण इतकं सुंदर झाले होते आणि म्हणजे चांगल्या चांगल्या गोष्टी पण होत गेल्या लाईफमध्ये. मग तिथून फर्स्ट ऑपॉर्च्युनिटी आली मला. म्हणजे माझा मेकअप ते एक्झामिनर बाहेर देशातून आले होते, स्वित्झर्लंडवरून. मग त्यांना खूप आवडलं होतं. 10 मुलींच्या बॅचमधील माझा खूप सुंदर झाला होता. तर मग त्यांनी मला डायरेक्ट ऑपॉर्च्युनिटी दिली की म्हणजे असा एक कोर्स आहे, एक 1 मंथचा. तर तुम्हाला त्याचं काहीच पैसे वगैरे पेड नाही करायचे, फक्त ट्रॅव्हलिंग जे पण असेल ते तेवढंच करायचे पे. आणि मग मी ती फर्स्ट ऑपॉर्च्युनिटी होती, तेव्हा मी फायदा करून घेतला. मग माझा तो एक कोर्स झाला. म्हणजे अशा नंतर मग मी नंतर नाही का रुकणार नाही, असंच झालं माझ्यासोबत. मग नंतर विचार केला आता आपलं छान प्रोफेशनल सलून टाकायचं, प्लस मेकअप
त्याच्यामध्ये मिक्स करून नाही काय अकॅडमी टाकायची. मग आता ते पण सोपं नाही आहे. अनुभव तर म्हणजे जॉब तर कुठेच नाही केला, पण वर्किंगचा खूप छान अनुभव होता. कारण मी स्वतःचं सलून घरामध्ये केलं होतं, त्यावेळेस मी तिथे खूप एक्सपिरियन्स घेतला होता त्या गोष्टींचा. मग हे झालं. परत मग आता सर्चमध्ये चाललो आम्ही की जागा कुठे बघायची आपल्याला छान नाही का, जिथे प्रॉपर मला तसं साधं छोटंसं नव्हतं टाकायचं, मला एकदम पूर्ण प्रॉपर सेटअपमध्ये खूप छान करायचं होतं. मग परत आम्ही छान लोकेशन पण भेटलं मला. तर मग तेव्हा म्हणजे स्वामींना मी तेव्हा माझ्या आयुष्यात आले, जेव्हा मी घर सोडून गेले होते, त्यावेळेस स्वामींनी माझा हात पकडला होता की कोणी नसेल सोबत, मी तुझ्या पाठीशी उभा आहे. तर मग तिथं माझ्या घरापासून जाताना पण एक छोटं स्वामींचं मंदिर रोज लागायचं. मी स्वामींना म्हणायचे, स्वामी प्लीज चांगली जागा भेटू द्या ना. मग मला लोकेशन चांगलं सिटीमध्येच पाहिजे होतं, कारण क्लायंट्स हे मला चांगला क्लायंट्स बेस पाहिजे होता. तर मग आम्ही बघितलं, म्हणजे खूप छान मोठा गाळा भेटला. जे माझं फर्स्ट सलून आहे केशवनगरमध्ये, मुंडवामध्ये जे सलून आहे माझं, तो मग तिथे आम्ही नंतर मग सगळं सेटअप वगैरे खूप छान केला. प्रॉपर सेलिब्रिटीच्या हाताने ओपनिंग वगैरे केलं. माझे आईवडील जे पण सगळे पाहुण्यांनी जेवढं नावं ठेवलं होतं सगळ्यांना बोलवलं होतं. खूप मोठा कार्यक्रम, इनॉग्रेशन खूप मस्त केलं होतं आम्ही. आणि मग तिथं सगळ्यांना कळलं नाही का की ही काहीतरी करू शकते. नाही, त्या दिवशी माहीत झालं सगळ्यांना. 22 ते 23 म्हणजे 23च्या वयामध्ये मी पूर्ण माझं हे केलं सेटअप. लग्न पण झालं, मुलं पण झालं आणि बिझनेसमध्ये पण सेट झाली. हे सगळ्या गोष्टी खूप लवकर होत गेल्या लाईफमध्ये. तर मग म्हणजे मी सेलिब्रिटी शूट करायला लागले. परत मला चांगल्या ऑर्डर्स यायला लागल्या ब्रायडलच्या वगैरे. त्यावेळेस काही इंस्टाग्राम वगैरे काही नव्हतं. फेसबुकलाच खूप चांगला रिस्पॉन्स होता. मग मी फेसबुकवर माझं काम वगैरे सगळं टाकायचे. मग फेसबुकवरती खूप व्हायरल जायचे माझे 2K 3K असे लाईक्स यायचे. मग त्यातून मला कामं पण भेटत होते की खूप जणांना आवडायचं नाही का की मेकअप खूप छान करते. मग असे सेलिब्रिटी शूट्स वगैरे केले. मग आता कसं असतं ना, मेकअप आर्टिस्ट म्हणलं की किंवा कुठलं पण कलेचं क्षेत्र म्हणलं, तुम्हाला अपडेट राहणं खूप महत्त्वाचं आहे, की तुमच्या कलेला तुम्ही अपडेट ठेवणं खूप महत्त्वाचं आहे. मग आता डिसिजन घेतला. मला पुण्यामध्ये तर झाला माझा क्लास, एक इंटरनॅशनल पण झाला होता सिडिस्को. तर आता म्हटलं ह्याच्यानंतरचं काहीतरी मला करायचं नाही का, की ह्याच्यामध्ये लिमिटेड नाही राहायचं. मी क्लासेस पण तेव्हा पण घेत होते, सलॉनचे पण चालू होते, मेकअपचे पण चालू होते. पण जे सॅटिस्फॅक्शन असतं की आत्ता भूक असते ना आपल्यामध्ये की आणखी काहीतरी नवीन करायचं आहे, तर मग ती नव्हती संपलेली. एक मुलगी मी जॉबला ठेवली होती. तर मग नंतर मी घरी असं म्हटलं की म्हणजे दिल्लीचे मेकअप आर्टिस्ट खूप फेमस होते त्यावेळेस, नाही सगळेच. मग असे नाही का काहीतरी 3-4 वर्ष गेले असतील सलून टाकून. मग नंतर मी डिसिजन घेतलं आता बाहेर जाऊन काहीतरी शिकायचं, नवीन टेक्निक्स वगैरे. घरचे नको म्हणत होते, पण मग मी नाही मला करायचं आहे. मग म्हटलं असतील नको रे बाबा, नादी लागायचं, करू द्यायला काय करायचं ते नाही का. मग ठीक आहे जा कर. मग काहीतरी आमचा 20 डेजचा क्लास होता. मी जो दिल्लीमध्ये जाऊन केला अमित सरांकडे. खूप छान शिकवलं त्यांनी मला. आणि तिथे पण म्हणजे इतकं छान काम केलं. माझा ते नंबर पण आला होता मेकअपमध्ये. म्हणजे मला आवड पण भेटला. खूप छान मेकअप झाला होता माझा दिल्लीमध्ये जाऊन. तिथे पण नाव कमवून आले. सेकंड नंतर तो क्लास झाला, मग वापस आले. विश्वास बसला की मी आणखी काहीतरी करू शकते, ह्याच्यापेक्षा जास्त कॉन्फिडन्स लेवल वाढली. मग नंतर असे कंटिन्यू शूट वगैरे तर चालूच होते. मग परत 2-3 वर्ष असे गेले. मग 2025 पर्यंत माझे काहीतरी 3-4 कोर्स झाले होते. त्याच्यानंतर मी आणखी दिल्लीला गेले. नंतर 2 कोर्स केले, नेल आर्टचे पण झाला माझा. नंतर रिटर्न आले, परत आणखीन एकदा गेले. नंतर मी म्हणजे एअर ब्रशमध्ये प्रोफेशनली एक छान कोर्स केला. नंतर 2024 संपत आला होता. मग 25 लागलं 2025 जानेवारी. मग तिकडे तर मला क्लायंट वगैरे खूप चांगले होते, सगळं छान होतं. पण तिथे काय आहे ना, माझं सलून प्लस अकॅडमी होतं. तर जेव्हा क्लायंट यायचे तर डिस्टर्ब व्हायचं माझं क्लास चालू असताना. मग मी डिसिजन असा घेतला की मला मेकअप स्टुडिओ वेगळं करायचं आहे माझं. मग झाली माझे सेकंड ब्रँडचं ओपनिंग. जागा म्हणजे स्वामींना नाही का सोडलंच नाही मी. स्वामींना म्हटलं, स्वामी आता सेकंड अकॅडमी करायची, काहीतरी डिसिजन घ्या तुम्ही. मग स्वप्नात येऊन मला स्वामींनी सांगितलं, म्हणजे बघा तुम्ही स्वामींचा चमत्कार. सेकंड पण मला स्वप्नात गुरुवारी संध्याकाळी माझे पारायण झालं होतं आणि मला स्वप्नात आलं होतं की तुझं लोणीलाच तुझं सलून होणार आहे. आणि म्हणजे थोडंसं अंदुक असं आठवलं होतं की रोड टचच असणार आहे नाही का. तर मग मी तुम्हाला माहिती
मी जे थेऊर फाट्यापासून लोणी चालू होतं ना, लोणीपासून जे स्टार्ट केलं ना ते असं आमच्या इथं कवडीपाठ म्हणून आहे, रोड टच कुठं जागा आहे का मी बघत होते नाही का. आणि आजचा दिवस एक गेला, सेकंड डे आम्ही सहज चाललो होतो नाही का स्कूटीवरती. जस्ट असं लक्ष गेलं तर नवीनच काळभोर यांचं नवीनच बिल्डिंग झाली होती. आणि लकीली मी म्हणते म्हणजे नवीन बिल्डिंग दिसली मला रोड टच. मी लगेच गेले विचारायला की म्हणजे काय रेंट वगैरे आहे किंवा कसं काय आहे. तर तिथं गेलो ना त्या सरांना विचारायला. तिथं गेलो तर स्वामींचं वटवृक्षाची मूर्ती. म्हणलं वा वा स्वामी आलात घेऊन इथे म्हणलं फायनली काय. आणि त्या दिवशीच आमचं फायनल झालं, डन, हा गाळा घ्यायचा आहे. थर्ड फ्लोअरवरती माझा आहे. मग तिथं लगेच तयारी सुरू, सेकंड डेज तयारी 1 महिन्यामध्ये आम्ही तिथे पण इतकं सुंदर काम करून घेतलं आहे माझं अकॅडमी. नक्कीच तुम्ही पण कधी पण या माझ्या अकॅडमीला व्हिजिट करायला. तर ते झालं. तिथं पण आम्ही इतका सुंदर कार्यक्रम ठेवला होता होम मिनिस्टरचा. खूप छान ओपनिंग झालं, धडाकेबाज. म्हणजे जे नावं ठेवतात ना त्यांच्या काय म्हणतात असं ह्याच्यावरती बसून नाही का. हाऊसवाईफ टू एक बिझनेस वुमन हा प्रवास काही सोपा नसतो कुठल्याच मुलीसाठी. त्याच्यामध्ये खूप सारे स्ट्रगल्स येतात, खूप सारे अप अँड डाऊन्स पण येतात, खूप साऱ्या गोष्टी असतात. पण ते सगळं मॅनेज करून जर एखादी मुलगी खरंच लढत असेल ना, खरंच काहीतरी करत असेल ना, तर तुम्ही तिला खरंच सपोर्ट करायला पाहिजे आणि सलाम करायला पाहिजे आता दिला नाही का. तर हा माझा प्रवास तुम्हाला मी सांगितलं आहे. खूप लोकांचं नाव ठेवून घ्यावं लागलं मला, पण एवढं सोपा नव्हता. नातेवाईकांचं पण खूप नाव ठेवून घेतलं आहे, घरच्यांचं पण, बाहेरच्या लोकांचं, सोशल सगळं हँडल करून पण आज मी एका जिद्दीने उभा आहे. आणि मेन आता हे झालं सगळं, पण ह्याच्यामध्ये तुम्हाला माहिती आहे एक सपोर्ट सिस्टम असते. तर मला माझी मुलगी खरंच खूप सपोर्ट करते. संस्कृती तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे नाही का. काही पण झालं ना, मी थोडी वीक पडले तरी आहे ना मी सोबत, तुला हे करायचं आहे, अगं कधी करायचं आहे, हे करायचं आहे नाही का. म्हणजे मला काही शांत बसून नाही देत ती नाही का. तर तुमच्या पण लाईफमध्ये असं कोणतरी करामती लेकरू पाहिजे नाही का, की अगं हे करायचं आहे तुला, हे केलंच पाहिजे तू. म्हणजे ती मला पण खूप सपोर्ट करते. घरचे पण खूप सपोर्टिव्ह आहेत. आता कोणी काय असं मागं ओढण्याचं काम नाही करत, आता जा बाई पुढं कर तू. तर एक हाऊसवाईफ म्हणून माझा हा प्रवास एक बिझनेस वुमनपर्यंतचा सोपा नव्हता. एक प्रियंका जे छोटंसं नाव होतं ते आज प्रियंका उंद्रे मेकओव्हर्स म्हणून सगळे ओळखतात. हे माझ्यासाठी खूप मोठी गोष्ट आहे. खूप नाही का ग्रेटफुल आहे मी देवाची पण, त्याने मला नाही का हे दिवस दाखवले आणि मी अशीच आभार राहील. आणि ही संधी जी मला आज माझं सगळं स्टोरी सांगण्याची दिली आहे, तर ग्रेट टॉक्स मीडिया यांच्यासाठी पण मी खूप आभारी आहे. थँक्यू सो मच. तुमच्या मला आज नाही का जे माझं इमोशन्स होते ना असं साठवून ठेवलेलं, की मी म्हणजे व्यक्तच नव्हते होत नाही का, असं साठवून ठेवलं होतं, ते तुम्ही बाहेर काढलं. थँक्यू सो मच. मला खूप मजा आली आज. थँक्स.